दिनांक 27/4/2026 रोजीपासून कृषी सेवा असोसिएशन यांनी देशव्यापी बंद पुकारलेला आहे। पूर्ण देशात हा बंद आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये कृषी सेवा विक्रेत्यांचे काही मागण्या आहेत, त्या शासनाने त्याची योग्य दखल घ्यावी। त्या मागण्या पुढील प्रमाणे आहे। STBT जे बियाणे आहे ते अनधिकृत विक्री होत आहे, त्याच्या विरोधात शासनाने योग्य ती कारवाई करावी आणि ते थांबवण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। काही ग्रामीण भागामध्ये अनधिकृत जे रजिस्टर दुकानदार नाहीये, ज्यांच्याकडे लायसन नाही, असे लोक जाऊन खते बियाणे कीटकनाशके विकते। अनधिकृत त्याला आळा घालावा व खत कंपन्यांच्या विरोधात जे लिंकिंग आहे तर याने शेतकरी वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग त्रस्त झालेला आहे। तर ते लिंकिंग ला कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करून आणि आळा घालावा, अशी एक प्रमुख मागणी आहे। लिंकिंग म्हणजे एखादं जर खत घ्यायचं असेल तर त्या कंपनीचा दुसरा प्रॉडक्ट त्या विक्रेत्यांना घेण्यास जबाबदार धरण्यात येतं, त्याकरिता त्याच्या विरोधात आहे। खाली त्याचा त्रास शेतकऱ्याला, व्यापाऱ्यांना, सर्वांना होतोय आणि ओव्हर रेटिंग होतंय MRPच्या वर। आणि परत एक इन्स्पेक्टर राज चालू केलेला आहे। पूर्वी जे त्यांनी तालुका कृषी अधिकारी एक इन्स्पेक्टर होते, त्यांच्या हाताखाली एक गुण नियंत्रक असायचे। आता त्यांनी बरेचसे पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या माध्यमातून बरेच अधिकारी आणि कर्मचारी त्यावर हे केलंय, त्याला गैरप्रकाराला आळा घालण्याच्या याच्याकरता त्यांनी नियुक्त केलंय। पण त्यांनी ऍक्च्युअल आळा न घालता त्याच्यावर हे चालू होतंय, काय म्हणतात त्याला, त्रास, दुकानदारांना त्याचा प्रत्यक्ष त्रास वाढलेला आहे। त्या याच्या असे एक अजून काही 2-3 मुद्दे आहेत, शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगितले। आणि विक्रेता असोसिएशन यांचा देशव्यापी असा संप आहे की जेणेकरून कृषी सेवा केंद्र विक्रेता यांच्या काही मागण्या आहेत, विशेषतः जेणेकरून त्यामध्ये शेतकऱ्यामध्ये आणि विक्रेत्यामध्ये समन्वय तयार होतो आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खूप काही वेळेस त्रास निर्माण होतो। त्यासाठी कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांच्या मागण्यानुसार त्यांचा बेमुदत संप देशव्यापी हा आज 27 तारखेपासून सुरू झाला आहे। त्यामध्ये मुख्य मागण्या अशा आहेत की HBT नावाची एक बीटी आहे, जी शेतकऱ्यांना सरळ विक्रेत्यामार्फत, ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांच्या मार्फत विक्री होते। खूप काही खत असेल, औषधी असेल, हे सुद्धा विक्रेते नसून शेतकऱ्या गव्हर्नमेंटचा परवाना न घेता शेतकऱ्यांना सरळ काही अनधिकृत लोक विक्री करतात। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक वेगळा संशय निर्माण होतो। त्यासोबतच खूप काही खत कंपन्या लिंकिंग सुरू करतात, जेणेकरून ज्या औषधी शेतकऱ्यांना नकोसे आहेत किंवा ज्यांची डिमांड नाहीये, ज्या औषधीची डिमांड आहे तिच्यावर त्याची लिंकिंग करून शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी फसवणूक होती। त्यासाठी विक्रेता सुद्धा त्यामध्ये फसतो आणि मार्केटमध्ये त्याचा एक वेगळा संदेश जाऊन त्या ठिकाणी मार्केटमध्ये लिंकिंगमुळं जे काय ऑनमध्ये विक्री अशी सुरू होते, असा संदेश शेतकऱ्यापर्यंत जातो। या अशा विविध मागण्यासाठी हा कृषी सेवा केंद्रांचा देशव्यापी संप आहे। जोपर्यंत शासन या गोष्टीवर निर्णय करत नाही तोपर्यंत कृषी सेवा केंद्र विक्रेते हे संपावर असेल। याची शासनानं लवकर दखल घेऊन या निर्णयाच्या विरुद्ध अंमलबजावणी करून कृषी सेवा विक्रेता यांना न्याय द्यावा, जेणेकरून कृषी सेवा केंद्र विक्रेत्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत योग्य ते संदेश आणि योग्य ते न्याय दिला जाईल। थँक्यू।